3 दिवस या ठिकाणी क्रशरमुळे नुकसान झालेल्या घरांना तडे या भरपाईसाठी किंवा त्या प्रश्नावर तुम्ही 3 दिवस उपोषण करताय, तर आज तुम्ही उपोषण स्थगित केले, काय सांगाल? या उपोषणाची स्थगिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन अटी शर्तीवरती या उपोषणाला आम्ही स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती त्या अटी शर्ती त्यांना सर्व मान्य आहे. त्या अटी शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. त्या अटी शर्तीमध्ये असं म्हणलं आहे की जो क्रेशरवर ब्लास्टिंग होतं ते कमी प्रमाणात व्हावं, क्रेशरची जी गुरं वगैरे जातात त्याच्या आजूबाजूला कंपाऊंड घालणं, घरांचं जास्तीत जास्त नुकसान न होईल त्याचं पालन करणं आणि एक मेन मुद्दा म्हणजे कंपनीचं रस्त्याचं काम संपल्यानंतर ही क्रेशर बंद करणं. ज्या अटी शर्तीवर तुम्ही उपोषण स्थगित केले आहेत, कुठल्या अटी आहेत? शेतजमिनीचं नुकसान भरपाई, बागायतदारांचं नुकसान भरपाई, क्रेशर नजीकच्या बागांना, पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी संपूर्ण क्रेशरला कंपाऊंड घालणे, ब्लास्टिंग करतेवेळी घराचे नुकसान होणार नाही याकरिता 5 फुटाची होल पास मारून स्फोट करणे, शेवटच्या पातळीला सध्याच्या स्थितीत त्याखाली ब्लास्टिंग करू नये, आजूबाजूच्या परिसरात करावा, आपल्या शेजारील कामगारांना संडासाची सोय करणे, आपल्या येथील कामगारांना संडासाची सोय करणे, अतिप्रमाणात धुळीचे साम्राज्य असू नये, अति नुकसान झालेल्या घरांची नुकसान झालेले घराचे आहेत त्यांचे इन्स्ट्रुमेंट करणे व नुकसान भरपाई देणे, त्वरित देणे, घर किंवा भिंत कोसळून जीवितहानी झाल्यास त्यास निखिल कन्स्ट्रक्शन जबाबदार राहील. त्याच्यानंतर रस्त्याचे काम संपल्यानंतर सदर कंपनीने हा क्रेशर बंद करावा, हा मेन मुद्दा त्याच्यात घालण्यात आला आहे. वरील सर्व मुद्दे व अटी आज दिनांक निखिल कन्स्ट्रक्शनतर्फे प्रसाद शेळके यांनी मान्य केले आहे. वरील सर्व मुद्दे जे मुद्देसूद दिलेले आहेत ते आम्हाला मान्य आहे. कंपनीतर्फे प्रसाद श्रीकांत शेळके प्रकल्प व्यवस्थापक म्हणून मान्यता आहे. या उपोषणाला ज्या लोकांनी वरिष्ठ कार्यकर्ते वगैरे जे आहेत त्यांनी आम्हाला जी भेट दिली त्यांच्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. त्यानंतर पोलीस प्रशासक ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, आरोग्य केंद्र आहे त्यांनी पण आम्हाला चांगल्या रीतीने सहकार्य केल्यामुळे त्यांचे पण आम्ही आभार मानतो. पत्रकार आमच्या ह्याला संबंधित पत्रकार उभं राहून त्यांनी जी बातम्या वगैरे दिल्या त्यांचे पण आम्ही आभार मानतो. आणि या सगळे जे ग्रामस्थ इथे हजर आले 3 दिवस त्यांनी इथे उपोषण केलं त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो. 15 एप्रिल 2026 तोंडोली बावशी या ठिकाणी ग्रामस्थांनी जे उपोषण केलं होतं क्रशर युनिटच्या बाबतीत, ते तुम्ही आज स्थगित करता, त्याबद्दल मी प्रशासनातर्फे तुमचे आभारी आहे.